लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। अयोध्येत नव्यानं बांधण्यात आलेल्या श्रीराम मंदिरात 22 जानेवारी रोजी प्रभू रामलल्लांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना होणार आहे। अयोध्येत राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्ट केंद्र आणि योगी सरकारकडून या सोहळ्याची जय्यत अशी तयारी सुरू आहे। त्याच पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं संपूर्ण देशातील कर्मचाऱ्यांना अर्धा दिवस सुट्टीही जाहीर केलेली आहे आणि याबाबतचा आदेश केंद्र सरकारनं जारी केलेला आहे। कर्मचाऱ्यांच्या भावना आणि आग्रह लक्षात घेता केंद्र सरकारनं हा निर्णय घेतला। केंद्र सरकारनं जारी केलेल्या पत्रकात म्हटलंय की अयोध्येतील श्रीराम मंदिरात रामलल्लांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना 22 जानेवारी 2024 रोजी होणार आहे। या सोहळ्यात समाविष्ट होण्यासाठी कर्मचाऱ्यांना सुट्टी देण्यात येत आहे। त्यानुसार 22 जानेवारीला देशातील केंद्रीय कार्यालय, केंद्रीय संस्था, केंद्रीय औद्योगिक संस्था हे अर्धा दिवस अर्थात दुपारी 2:30 वाजेपर्यंत बंद असतील। प्राणप्रतिष्ठेचा मुख्य सोहळा 22 जानेवारी रोजी दुपारी 12:20 सुरू होणार आहे आणि दुपारी 1 वाजता तो संपेल। 22 जानेवारीला अयोध्येत होणाऱ्या कार्यक्रमाला 8000 निमंत्रित उपस्थित राहणार असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यावेळी सर्वांना संबोधित करणार आहे। ब्युरो रिपोर्ट, नाशिक न्यूज, नाशिक।